महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, माझं नाव प्रशांत नरसू मुगदूम, नदीवेस नाका कागवाडीमाळा इचलकरंजी। फोन नंबर आहे 820 896 7487। मला का आता ही गाय कुठून घेतली, किती वेळ झाले, काय वासरं आहेत, गाभण काय, सर्व माहिती द्या। ही गाय आम्ही वसगडीमधून एका शेतकऱ्यांच्या दावणीनं घेतलेली होती। आता आमच्या दावणीला या गायीची 2 वासरं झालेली आहेत। आता तिसऱ्यांदा ही गाभण आहे। पहिल्यांदा आम्ही इथं इचलकरंजीमध्ये आम्ही लाकूड शर्यतीसाठी एक पुष्पा बैल म्हणून आणला होता, त्याची एक पैदास आमच्यात आहे। आणि आता हा जो लहान वळू आहे तो प्रकाश गडदे बाज यांच्या हरण्या बैलाची पैदास आहे। आणि आता तिसऱ्यांदा जे आपले खंडेराजुरीचे वकील आहेत निशांत मानगावे यांच्या चनेगावच्या वळूकडून 3 महिन्याची गाभण आहे। आता मालक, हे वासरू आपण ज्या बैलावर होता आणि आता ह्यावेळेस जो दुसरा वळू निवडला, आता वळू जेव्हा आपण निवडतो किंवा बदल दुसऱ्या याची हे करत असतो तर कशावर निवडता, काय गोष्टी बघत असता तुम्ही? वळूचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमची गाय जी आहे ती बैलावर पैदास टाकते आणि ब्लड लाईन प्रत्येक वेळेला चेंज करायचं हे आमच्या हेतून आम्ही बैल दुसरा वेगळा दाखवलेला आहे। आता तुमचं इथं वैरण खुराक विकतचं असते का घरचं आहे? नाही, आमची घरची स्वतःची। तुम्ही सर्व्हिस करता का काय करता? सर्व्हिस करतोय। कशाची सर्व्हिस करता? मी शिक्षण संस्थेमध्ये कामाला आहे। मग शिक्षण संस्थेत कामाला असताना पण तिथनं पण घरी येऊन हा वेळ गाई गोवंशाला देणं जमतं का? हे सर्व जमते, आपल्याला छंद आहे। म्हणजे नादापुढे हे कमी सगळं आहे। आहे। मग शिक्षण संस्थेत काम करत असताना तुमचे मित्रमंडळी त्यांच्याकडे पण आहे काय देशी गोवंश? नाही, कुणाकडे नाही। पण तुमच्याकडे आहे? थोडंसं लोक विचारपूस वेगळे पण वाटते या गोष्टीचं? वेगळं वाटते। प्रत्येक जण म्हणत असतात तुमचे जनावर आहेत, तू जनावरात असतोस। मी प्रत्येकाला सांगत असते फक्त आम्हाला परंपरेनुसार आमच्याच जनावर आहेत घरात आणि आपल्याला छंद आहे, छंदापुढे आपण सगळं करत असतो। तुमच्या इचलकरंजीमध्ये लाकूड शर्यत होती, ती कशी काय असते थोडीशी लाकूड माहिती? शर्यत ही आमच्या इचलकरंजीमध्ये घोडपरे सरकारांच्या परंपरेनुसार आलेली आहे आणि त्या लाकूड शर्यतीमध्ये वर्षातून 1, 2 ते 3 मैदान होत असतात। ओपन आणि 2 दाती या 2 गटामध्ये ती शर्यत होत असते। माझं नाव प्रशांत नरसू मुगदूम, राहणार इचलकरंजी, नदीवेस नाका कागवाडीमाळा। फोन नंबर आहे 820 896 7487। मालक, आता हा जो खोंड आहे तो आता कुठल्या कामासाठी पुढे वापरणार तुम्ही? हा खोंड आमच्या शर्यतीसाठी एक ध्येय आहे त्याचं आणि हा आता 8.5 महिन्याचा आहे। मग आता कशासाठी वापरणार म्हणले? शर्यतीसाठी, लाकूड शर्यत। हो। कुठले गुण लाकूड शर्यतीसाठी खोंडामध्ये लागतात? रागीट, गरमपणा, भरदास छाती, शरीरयष्टी मजबूत। मग आता हा रागीटपणा तुम्ही खुराक वैरणीतून त्याला आणलाय का त्याच्या जन्मताच आहे? जन्मताच म्हणजे ह्याचा बाप पण रागीट होता आणि गाईमध्ये पण असे गुण आहेत। इतकी रागीट आहे गाई की स्वतः अंगाला असा हात लावून घेत नाही। ठीक आहे, धन्यवाद मालक। मग आता याचा व्यायाम काय पद्धतीचा चालू आहे पुढच्या दृष्टीने? सध्या तर आता व्यायाम याचा बैलगाडी पाठीमधून आम्ही शेताला घेऊन जातो बांधून, अजून लहान असल्यामुळे थोडं। याला लाकूड ओढण्याचं काम हा कधी चालू करेल? दात लावल्यानंतर।
माझं नाव विनायक शिवाजी माळी, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर 9763758095. मालक आता हा दावणीला असलेला हा खोंड आहे, हा किती दाती कुठून घेतला आणि कोणत्या कामासाठी आहे? आम्ही हा खरसुंडीमध्ये खरेदी केला. आम्ही हा वैरणीसाठी आणि एक हौशी चांगला खिल्लार पाळायचा म्हणून आम्ही पाळला आहे. आता दाताला दुसरा आहे, 2 महिने झाले दात लावून. आता ह्याला फक्त आता तुमच्या इथे लाकूड शर्यत पण चालते? हां, आम्ही नाही लाकूड शर्यतीला आम्ही नाही पळवत त्याला. मग फक्त शेती कामासाठी? शेती कामासाठी एक चांगला बैल आपल्या दावणीला पाहिजे म्हणून आम्ही. मग खरसुंडी बाजारातून घेतला का बाजारात, यात्रेतून? खरसुंडी बाजारातून. काय किमतीला घेतला आपण? आपण त्यावेळेला 31,000ला घेतला. 31,000ला? हां. महाग बसला का बजेट मध्ये बसला? नाही, बजेटमध्ये बसला. मग आम्ही त्यावेळेस- एक वर्षाचा होता, 11 महिने 1 वर्षाच्या आसपास होता खोंड. मग त्यावेळेस तुम्ही विचार करूनच गेलते की खोंड घ्यायचंय का नुसतं बघायला गेलते? आम्ही खोंडच घेतो, काय खोंड घेऊन आपण आपल्या दावणीला तयार करतो, मोठा बैल कधी आणत नाही. मग निवड करायला तुम्ही स्वतः त्यात बऱ्याच हो. दिवसापासून अभ्यास आहे का? मित्रमंडळींचं पण मित्रमंडळी, मार्गदर्शन भाऊ असतं? आहेत, भाऊ डॉक्टर आहेत, भाऊ असतात, वडील आहेत. मग आता वैरण आणि खुराक काय काय असतं याचा? वैरण असते, गवत असते, शाळू, मक्का. आणि पूर्ण वेळ शेतीच का सर्व्हिस पण काय आहे? नाही, शेती.
नमस्कार, माझे नाव जयंत जामदार. मी इचलकरंजीमध्ये राहतो आहे. मी सध्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आर्टिस्ट या पोस्टमध्ये आहे. मला का आता ही दावणीला पाहत असलेली गाय ही कुठून घेतली, किती वेत झाली, काय काय ती सर्व माहिती द्या. ही गाय आपण आपल्या पाहुण्यांकडून घेतली होती. आता सध्या गाईचं 4 वेत झालेत. आता 5व्या वेताला ती गाभण आहे. आता 4 वेताला आपण जी बैल दाखवली ना, आत्ताचा जो वासरू पाहतोय ते कुठल्या बैलाचं आहे? आत्ता बैल हा मी निशांत मानगावे यांचा बैलाकडून भरवलेला आहे. सनेगावचा जो बैल आहे त्या बैलाकडून. आता 4 महिन्याची गाभण आहे. आता आज आम्ही खरं तर इचलकरंजीमध्ये मुलाखत घेत असताना एक बऱ्याच जणांकडून, गाई मालकांकडून ऐकलं की त्यांनी चनेगावचा जो बैल निशांत मानगावे यांनी घेतला, त्याच्याकडे बरेच जण गेले. काय कारण म्हणायचं, की काय त्या वळूमधलं वैशिष्ट्य आहे किंवा काय वेगळेपण आहे? हे बैलाचं फाउंडेशन चांगलं आहे. बैलाला राग भरपूर आहे आणि बैल दिसायला पण देखणा आहे आणि तो जुन्या खाणीचा बैल आहे, त्यामुळं आम्ही तो बैल चॉईस केलेला आहे. किती किलोमीटर अंतराने जाऊन येऊन किती खर्च झाला असेल आणि बैलाला किती पैसे दिले आपण? बैलाला एक 60 किलोमीटरचं अंतर आहे ते आणि आपण 5,000 रुपये आपल्याला खर्च झाला होता तेव्हा. आता तुम्ही म्हणले की तुम्ही डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये सर्व्हिसला आहे. मग सर्व्हिस करून हे आता देशी गोवंश सांभाळणं अवघड काम नाहीये का? नाही, हा आपल्याला थोडा नादच असल्यासारखा आहे आणि घरच्यांना पण याची आवड आहे. त्यामुळे एक खिलार गाय आपल्या घरी असावी म्हणून आपण सांभाळलेली आहे. आता तुम्ही डी.वाय. पाटील एक शिक्षण संस्था खूप मोठं आहे, तिचं भारतात जगात मोठं नाव आहे. मग तिथं तुमचे जे बाकीचे काय म्हणू आपण, किंवा स्टाफ असेल किंवा मोठे तुमचे वरची मंडळ हे असतील स्टाफ, तर त्यांच्याकडे पण गाय आहे का नसेल? तसं जास्त कोणाची हे नाही, मला काय माहीत नाही. जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे असतील. पण एक देशी गाय आपल्या दावणीला असणं एक वेगळे पण आहे. होय होय होय. काय आनंद आहे याच्यातला, थोडं ते सांगा की आम्हाला जास्त. कारण देशी गाय म्हटल्यानंतर एक हिंदू संस्कृतीचं आपण मानले जाते आणि गाय ही घरात असावी. कारण की गाय आणल्यापासून तर गाय बघितल्यावर खूप जण मला विचारलेत की कुठून आणला आहे, काय गाय तुम्ही चांगली सांभाळला आहे. त्यामुळं गाय ही आपण ठेवलेलीच आहे. गाय आणल्यापासून कधी कुठल्या अडचणी काही नाही, एकदम नाही सगळं? नाही, गायची आता 4 वेत झाली, काय अडचण तर काही नाही. पहिलं वेत त्याला खोंड झाला होता, भावचीच्या काजळा खिलार वळू होता. तो आम्ही एक 10 महिन्याचा खोंड 55,000 रुपयाला दिला होता. आता ह्या गायीच्या खाली एक आम्ही खोंड पाहतोय, ते कुठल्या बैलाचं आहे, ते किती महिन्याचं, आणि आता ते विकायचं का ठेवायचं, काय करायचं? आता तो बैल आपल्या गावात लाकूड शर्यतीचा एक बैल आहे, त्या बैलाचाच खोंड आहे. तो 8 महिन्याचा आत्ता खोंड आहे. तो आता द्यायचा का ठेवायचा? तो आता द्यायचाच आहे, कारण की आता परत आणि गाय गाभण असल्यामुळं देऊ. मग आता तुम्ही जसं म्हणले की सर्व्हिसला आहे, आता खोंड आहे खाली, तर मग आपण म्हणजे लई पण लोड नको, जास्त पण सगळं समतोल साधण्यासाठी मग झालेला खोंड दूध प्यायचा तुटल्यावर मग देतो, कालवड देतो, असं पण करतो आपण. मग ह्याच्यातनं लोड थोडासा कायम म्हणजे जास्त नाही राहत कामातून? नाही नाही नाही. मग सर्व्हिसला असताना हे बाकीचं घरचं कोण बघते सर्व यांचं काम? सकाळी आम्ही आवरूनच जातोय सर्व्हिसला, संध्याकाळी 6ला परत आल्यानंतर आणि त्यांचं पैरण पाणी परत भरडा वगैरे आम्ही असतोय आणि बाकीचे आणि हातात खाली आमच्या घरचे आणि माझे बंधू आहेत. मला का आता तुमच्या दावणीला असलेल्या ह्या गायी, जवळपास 2 गायी आणि हे वासरू पाहतो, हे सगळी माहिती द्या आम्हाला. ही गाय घरची आहे. ही जो वासरू उमदी शिंगमोडक बैलाची पैदास आहे. पुजारी हे आत्ताचं समोरचं पैदास त्याची आहे का? होय, शिंगमोडक. मग तिकडं नेलेलं हे वासरू गाय आपण भरायला? नाही नाही, तिकडे नेलेलं गाय भरायला. किती किलोमीटर अंतर? तरी पण 170-75 किलोमीटर होते. आता झालेली कालवड आहे का खोंड आहे? कालवड आहे, कालवड. आता कशा आता बैल आम्ही बघितलं, लय बुजार बैल आहे, मारका बैल आहे किंवा काय, आणि आता झालेली पैदास ही कशी आहे? सेम बैल लागत आहे, बैलगतच. सेम बैल. मग ठेवायची का द्यायची ही? ठेवायची. आणि आता तुमचं हे वैरण किंवा खुराक काय असतं गायींना? सगळं मुरघास, हातीग्रास, उसाची वैरण असते. ते पलीकडच्या कालवडीची माहिती द्या. पलीकडची कालवड ही आमच्या दोस्तांच्या घरातून आणल्या, द्यानवांना खलाटी त्यांच्या घरातून आणले.
मग आता ती गाब आहे का काय? नाही ना, अजून गाब नाहीत, आदत आहे. दुसरे आहेत. आता ती कुठल्या बाईला भरायचं नियोजन आहे? स्वप्नील फडतारे, फडतरवाडी, नंद्या. आता तुम्ही वेटरनरीचं काम करताना डॉक्टर आम्हाला एक गोष्ट सांगा की आज ही जी गाईचं वासरू आहे ती गाय आपण कुठून घेतली? ही घरचीच गाय आहे आमची. घरचीच आहे. होय, घरची. आणि आता त्या घरच्या गाईला तुम्ही तो उमदीच्या पुजारींचा बैल भरला, तर तुम्ही आज वेटरनरी डॉक्टर असताना कदाचित तुम्ही आम्हाला सांगताना बरेचसे मुद्दे काही चांगले सांगाल की ह्या गाईला तो बैलच का निवडला आणि आज अशा पद्धतीचं क्वालिटी वासरू झालेलं आहे. बैलाची पैदास चांगली पडत्या, त्यानंतर बैलाला भूत चांगला आहे, शरीर चांगला आहे, जातीचा बैल आहे, त्यामुळे तोच बैल भरवला. मग आता पुढील भविष्य काळात या कालवडीपासून आपण पैदास घेऊन काही करण्याचं नियोजन आहे? पैदास घ्यायचं नियोजन. मग खोंड झाले तर कशा पद्धतीचे होतील? खोंड छकडीच्या पद्धती होती, फळाच्या पद्धती. किती महिन्याचे आहे आता वासरू? 1 महिना पूर्ण नाही अजून त्याला. डॉक्टर समेत चौगुले, इचलकरंजी, कोरोच. 84 59 32 81 16. शुभम चौगुले माझं नाव आहे, इचलकरंजीत राहतोय. माझा मोबाईल नंबर आहे 90 96 19 10 71. मला का आता एक आम्हाला विचारायचं आहे की देशी गोवंश सांभाळताना दिसतंय, आपली खिलार कालवड एक जातीवंत आहे. तुम्ही शेती करता का सर्व्हिस करून हे करताय? आमची आधीपासून शेती आहे, मी जॉबला आहे. जॉब करत करत आवड आहे आम्हाला खिल्लार गायरांची वगैरे, त्यामुळं संगोपन करायची एक आमची इच्छा होती. म्हणताना आम्ही ही जातीची गाई कालवड घेतलेली आहे. मला आता एक विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तिथं काम करत असताना तो कामाचा व्याप, त्याच्यासोबत घरी दावणीला देशी गोवंश सांभाळणं, हे म्हणजे तारेवरची कसरत नाही होत का? तारेवरची कसरत होते, पण आवडीला सवड काढावी लागते म्हणतं बरोबर आहे. त्यामुळं सकाळी आम्ही लवकर येऊन इथलं सगळं आवरून गाईचं वगैरे त्यामुळं आम्ही जॉबला 9:30 10 वाजता जातोय. पण आता केमिकल फॅक्टरीमध्ये काम करत असताना तुमचे मित्र किंवा साहेब लोक, वरची मंडळी, त्यांच्याकडे पण देशी गोवंश आहे का? होय होय, आमच्या साहेबांकडे पण आहे. ते घरात देशी गाई असावी म्हणून त्यांनी पण घेतलेली आहे. त्यांना पण आम्ही त्याची आवड तयार करून दिली आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातून? आमच्या माध्यमातूनच झाले ते पण. म्हणजे एक पाहायला गेलं तर मग तसं चांगल्या पद्धती म्हणजे देशी गोवंश दावणीला असणं हे मित्र किंवा कंपनीत पण एक चांगलं वाटत असेल. होय होय, 1 नंबर. मग आज गावामध्ये आता ही देशी गोवंश आणण्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन किंवा मित्रमंडळींची साथ कशी असते? आमचे मित्र आहेत जयंत जामदार म्हणून, त्यांचे म्हणजे आधीपासून त्यांना तो छंद आहे एक प्रकारे, त्यांना भरपूर त्यातील ज्ञान आहे म्हणायला गेले तर, त्यामुळे त्यांनीच आम्हाला ही कालवड घेऊन दिली. ठीक आहे. मग मला आता एक विचारायचं आहे की देशी गोवंश दावणीला सांभाळणं याच्याने आपल्या घरातलं वातावरण किंवा कामं आपली पटापट होणं किंवा काय पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला तिकडून मिळते? जेव्हापासून आम्ही गाई आणले तेव्हापासून पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या घरी आहेच, आणि आवडी घरातल्या सगळ्यांनाच आहे. आधीपासून आमच्या घरी शेतकरी कुटुंब असल्यामुळं आधीपासून जनावरं होती. माझ्या आईला पण देशी गाईची आवड असल्यामुळं मी ती पहिला घेतली. ती आई आम्हाला ही आमच्या गोमातेसारखीच आहे. मग कामावर ड्युटीवर गेल्यामुळे बाकीच्या वेळात कोण बघतं हे सर्व इथलं? माझे वडील बघतात सगळं, म्हणजे ज्यांचं आहार असू दे, बाकीचं वैरण चारा वगैरे सगळं वडीलच करतात. एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. शुभम बाबासो चौगुले, 90 96 19 10 71. मला एक शेवटचा प्रश्न, तरी पण आपल्या मातीशी असलेलं आपलं नातं ह्याचं काय सांगाल तुम्ही? काय महत्वाचं आहे? म्हणजे पुढं किती गेलं तरी हे महत्वाचं आहे आपलं. जोपर्यंत आपण ह्या जीवनात आहे तोपर्यंत आपल्या मातीशी आपण जोडलं गेलंच पाहिजे. जेवढं पण आपण जे संशोधन वगैरे आताच्या पिढीला अपडेट होत आहे त्या पद्धतीने आपण अपडेट झालेच पाहिजे, पण आपल्या मातीची नाळ आपली कायम जोडली गेलीच पाहिजे. ओके, खूप खूप धन्यवाद मालक. आज तुमच्या माध्यमातून की सर्व्हिस करत असताना देखील देशी गोवंश सांभाळला जाऊ शकतो याबद्दलची माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझं नाव अतुल दीपक धुळगडे, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मला का आता तुमच्या दावणीला असलेली गाय कुठून घेतली, किती वेळ झाले, हे वासरू कुठल्या बैलाचं आहे? ही गाय घेतली त्यावेळी शिवडोन गावातून घेतलेली. ही असेल एक 9 महिन्याची होती, 7-8 महिन्याची त्यावेळी घेतलेली आहे. आता हे कितवं वेत हे वासरू? आता हे पहिलंच येताना 2 झालती, पहिली 2 जुळी झालती. फक्त एक येताना थोडं हे झालं नसल्यामुळे मरून आलं थोडं. ओके, मग हे काय कालवड का खोंड? हे कालवड आहे, तो मेला तो खोंड होता.
ओके, कुठला बैल भरला होता? हा पिंटू कम्मे इचलकरंजी यांचा मल्हार खोंड भरलेला कपिला. आता जुळी खोंड होती, हे जुळी वासर होती गाईच्या पोटात, हे होण्याच्या अगोदर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं का नाही? नाही, थोडं त्यामुळेच हे झालं. गाईची तब्येत कशी झाली त्यावेळेस? म्हणजे गाई हाईटला असल्यामुळे काय कळालं नाही थोडं, म्हणजे पहिल्यावर होते की नाही त्यामुळे काय एवढं कळालं नाही आम्हाला 2 आहे काय. मग गाभण काळात गाईला खुराक वैरण काय काय असायचं तुमचं? खुराक हा शेंगपेंड ते नव्हते, लाकडी गाण्यावरची शेंगपेंड, गहू भुसा हे ते नव्हते, मक्का बरडा. तुम्ही जॉब करता का काय करता? होय, जॉब करतोय. कुठे? इथे पेट्रोल पंपावर कामाला. ओके. इचलकरंजी. मग आता तो जॉब करून गाय सांभाळणं हे तारेवरची कसरत नाही होत का? होतंय सर्व होय व्यवस्थित? आहे की, तारेवरची कसरत आहे, पण वैरण त्यांनी विकतच आहे, ते सगळे हे करावं लागते. मग हा नाद कशा प्रकारचा म्हणायचा? काय आनंद आहे याच्यात एक आवड कुठलं? असल्यामुळे. ओके. हा, एक घरी एक खिल्लार गाय असू दे म्हणून आणलेली. तुम्ही ड्युटीवर गेल्यानंतर मग घरी आहे वैरण चारा पाणी कोण बहुतेक करतं? असतात, मित्र आहे, ज्यांच्या गोट्यात बांधले त्याने आहेत. पण असं नाही वाटत कधी की बाबा हे बंद करावं आणि कामावरच जास्त लक्ष द्यावं? वाटते, पण आता एक आवड आहे म्हणून केले. पण सगळं समतोल साधल्या जातोय. हा, समजा त्यातनंच वेळ काढून थोडं लक्ष दिलं जाते, त्यामुळे होते. आता किती दिवसांचं हे वासरू? एक 10 दिवसाचं आहे त्याचं. गाईला दूध आहे व्यवस्थित? हा, व्यवस्थित आहे. मग वासरू पिऊन आपण पण काढतोय हा, काय? थोडं काढतोय आपण. आता तुम्ही ही गाय जेव्हा घेतली, हा, किती वर्ष झाले आता याला जवळपास? एक 3 वर्ष झालं घेऊन. त्याच्या अगोदर होती खिलार? नाही, खिलार पहिल्यांदाच दुसरी घेतली. जनावर होती? नाही, काय नव्हतं. मग आता मला एक विचारायचं, आणि तुम्ही ड्युटीला किती वर्ष आले तिथं काम करताय? ड्युटीला एक 1.5 वर्ष झाले की. 1.5 वर्ष. पण दुसरीकडे होतं त्याच्या आधी. सेम ड्युटीला होते? नाही, दुसरे होते. मग आता गाय पहिलं गाय नसताना ड्युटीवर काम करणं आणि गाय आल्यावर ड्युटीवर काम करणं थोडस काय असं फरक जाणवतो की बाबा एक ऊर्जा गायीकडून मिळते किंवा काय असं आपण म्हणू? गायीमुळे थोडं आपल्याला जो कामाला जाण्यात ते हे तर नव्हतं की नाही, त्यामुळे हे होतं. ठीक आहे. गाई असल्यामुळे थोडं वेगळं वाटते. गाईची सेवा करून जाणं. माझा मोबाईल नंबर 9921 31 37 02. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.